आशा रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण अख्खा मसूर ढाबा स्टाईल अख्खा मसूर ही रेसिपी बघणार आहोत। चला तर मग बघूया काय काय लागणार आहे साहित्य। कांदा कापून घेतलेला आहे मी, 4-5 कांदे कापून घेतलेले, टोमॅटो अख्खे मोठे 2 टोमॅटो आहेत, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मसाले मी टाकते वरनं तेव्हा दाखवते। आता हा अख्खा मसूर आपण 4-5 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया। मी 4-5 तास भिजत ठेवलेला होता। हा मीठ घालून आपण 4-5 शिट्ट्या करून घेऊया। अर्धा किलो आहे हा अख्खा मसूर। ह्याच्यात आपण 1-2 तांबे पाणी टाकून घेऊया। 2 तांबे टाकते पाणी। 1 चमचा मीठ टाकून घेऊया। चार 5 शिट्ट्या करून घेऊ। तर आपल्याला झालेले तर 5 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत मी। कढई तापाय ठेवलेली आहे। शिजलेला आहे आपला अख्खा मसूर। थोडासा आपण याला ह्याचा रगडा करून घेऊया। कढई तापलेली आहे, तेल टाकून घेऊया। आणि 4 चमचे तेल टाकते। जिरं टाकून घेऊया। एक चमचे जिरं टाकले। जिरं छान फुललं की आपण कांदा टाकून घेऊया। थोडंसं मीठ टाकू कांद्यात, म्हणजे पटकन कांदा तळला जाईल। थोडासा लाल होईपर्यंत परतूया आपण। आणि आपण कांदा थोडासा झालेला आहे लाल, त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकूया, एक अर्धा चमचा। अर्धा चमचेपेक्षा कमीच आहे। सोडा टाकला की असा कांद्याचा कलर बदलतो असा। त्याच्यातच आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। टोमॅटो टाकूया। एक चमचा मिरची पावडर टाकूया। एक चमचा कांदा मसाला टाकूया। अर्धा चमचा धना पावडर टाकूया। हळद अर्धा चमचा टाकूया।
5 मिनटं जरा टमॅटो जरा असा गाळ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि वरून 1 चमचा गरम मसाला टाकायचा. टमॅटो आपला झालेला आहे. अख्खा मसूर टाकून घेऊया. गरम पाणी करून घेतलेलं आहे मी. आपल्या आवडीनुसार टाकून घेऊया पाणी, जेवढं पाहिजे तेवढं. आणि चवीनुसार मीठ टाकूया. आधी आपण टाकून घेतलं होतं अख्खा मसूर शिजवताना. आता आपण थोडंसं टाकणार आहोत वरून चवीनुसार. आणि वरून थोडासा तडका देणार आहोत. एकच चमचा तेल टाकूया. जिरं टाकूया थोडं. थोडीशी हळद टाकूया. आपण टाकलेली त्याच्यामध्ये. तो आता फोडणीला आता थोडीशी घेणार आहेत वरून. मिरची पावडर अर्धा चमचा टाकली. हा झालेला आहे आपला अख्खा मसूर. कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. तर हा झालेला आहे आपला अख्खा मसूर. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.